जय भीम। राजा का बेटा ही राजा बनेगा ना भैया, राजा वही बनेगा जो उसका हकदार होगा। आणि हे शक्य झालं ते फक्त भारतीय संविधानामुळे। आपण अशा देशात राहतो जो एक प्रजासत्ताक देश आहे। प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर प्रजा म्हणजे लोक किंवा नागरिक आणि सत्ताक म्हणजे शासन किंवा अधिकार। याचाच अर्थ असा की या देशाची सत्ता ही कुठल्या राजाच्या किंवा घराण्याच्या हातात नसून ती इथल्या जनतेच्या हातात आहे। यालाच आपण प्रजासत्ताक देश असे म्हणतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे संविधानाद्वारे त्यांनी माणसाला केंद्रस्थानी ठेवले। हजारो वर्षांपासून गुलामगिरीत राहिलेल्या, शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला त्यांनी मतदानाद्वारे समान अधिकार दिला। तसेच लिंगभेदही आणि जातीभेदही याच्याही तरतुदी त्यांनी संविधानात केल्या। प्रजासत्ताक दिन केवळ ध्वजारोहण किंवा सुट्टीचा दिवस नाही, तर हा दिवस आहे संविधानाने दिलेल्या मूल्यांना स्मरण करण्याचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता ही चतुसूत्री दिली आहे। त्या मूल्यांना स्मरण करणे, संविधानाचे रक्षण करणे हेच आपले आद्य कर्तव्य असायला हवे। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय भीम, जय संविधान, जय हिंद।